हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. मी आज खूप जास्त आनंदी आहे, एक्सायटेड आहे आणि बरंच काय आहे अजून कशासाठी ते तुमच्यासोबत शेअर करतेच मी. पण काल ना मी एक कम्युनिटी पोस्ट केली होती आणि त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मी एक नवीन यूट्यूबचं चॅनल सुरू करते. हो, मी एक नवीन यूट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे आणि तेच मी त्या कम्युनिटी पोस्टमध्ये जे होतं ना ते शेअर केलेलं होतं. तुमच्यापैकी आय एम शुअर जितक्याही लोकांनी ती कम्युनिटी पोस्ट रीड केलेली आहे, बघितली आहे, त्या सगळ्यांनी जाऊन मला त्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. सगळ्यात आधी तर त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. म्हणजे छान वाटतं असं की आपण एखादी नवीन सुरुवात केली आणि आपला इतका छान जो आहे तो सपोर्ट मिळतोय म्हणून म्हणून सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार. आणि हो, मी एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तुमच्यापैकी कुणीही अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल, कारण बऱ्याच जणांना कम्युनिटी पोस्ट जी आहे ती प्रत्येकाला शो होते असं नाही आहे, म्हणूनच मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत ही बातमी शेअर करते. आणि मी पण एवढी एक्सायटेड होती. घरातली बरीच कामं आहेत माझी, पण मला असं झालं होतं की व्हिडिओची सुरुवात जी आहे ती मी कधी करू आणि कधी तुमच्यासोबत जे आहे ते हे सगळं शेअर करू. म्हणून जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. नवीन चॅनल सुरू करण्याचं माझं रिझन असं होतं, म्हणजे हा महिना सुरू झाल्यापासून माझ्या डोक्यात खूप सारे चांगले चांगले विचार येत होते आणि त्यांना काही मला पॉज लावताच येत नव्हता. बघा, तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही मला वर्षभरापूर्वीपासून बघत असाल, एक्झॅक्टली माहित नाही वर्ष झाला की वर्षापेक्षा जास्त झाले, कमी झाले, पण एक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला असं वाटतं ना मी हॉल व्हिडिओसाठी एक नवीन चॅनल जे आहे ते सुरू करावं असं. पण तुमचे मला खूप छान छान सजेशन आले की करू शकते, किंवा मला असे पण भरपूर जे आहे ते कमेंट आले की तुझी खूप जास्त धावपळ होऊन जाईल. आणि मला हे तेव्हा रिअलाईज झालं की हो, हेच चॅनल मॅनेज करणं म्हणजे सकाळ संध्याकाळ पूर्ण वेळ मी बिझी असते. तर मी काही मग ते डोक्यामधूनच मी काढूनच टाकलं होतं. पण त्याच्या नेक्स्ट डे पियाने मला जे आहे ना, आमचं डिस्कशन असंच तेव्हा चाललेलं होतं आणि ती बोलता बोलता बोलून गेली, जर तू यूट्यूब चॅनल तुला नवीन ओपन नाही करायचं आहे तर तू इंस्टाग्राम करू शकते, कारण की तिथे व्हिडिओ पोस्ट करणे हे यूट्यूबपेक्षा थोडं सोपं असतं. कारण तिथे थंबनेल बनवा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, तर तिथे त्या कम्पॅरेटिव्ह थोडं कमी असतं. आणि मी तिला हे नेहमी शेअर करत असते, त्यामुळे तिला माहिती की कुठे काय कशी काय मेहनत लागते म्हणून. आणि ती तर असंच नॉर्मल हे बोलून गेली, पण मला पण तेव्हा असं झालं की अरे हो, माझ्या डोक्यात हे का विचार नाही आला. आणि मी हे पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की असं असं पियाने आयडिया दिली म्हणून. आणि मी ते एक नवीन इंस्टाग्रामचं अकाउंट पण ओपन केलं होतं, द पिया मम्मी म्हणून. त्याच्यावर मी बरेच तुमच्यासोबत ऑन ऑफ थोडेसे कॉन्टेंट जे आहे ते शेअर केलेले आहेत. बऱ्याच जणींनी जाऊन तिकडे पण मला फॉलो केलेलं आहे आणि मला छान रिस्पॉन्स पण त्याच्यावर मिळतोय. पण हा महिना सुरू झाल्यापासून माहित नाही माझ्या डोक्यात असं काय चाललेलं होतं, कंटिन्युअस म्हणजे डोक्यात विचार यायचे. आणि जेव्हा चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये यायला सुरुवात होते ना, मी खरं सांगते, निगेटिव्ह विचार तरी आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार करून ते निगेटिव्ह डोक्यातून आपण विचार काढू शकतो, पण चांगले विचार जेव्हा डोक्यात सुरुवात होते ना यायची, त्यांना स्टॉप करणं म्हणजे ती एक तो गोष्ट केल्याशिवाय किंवा मग एक मोठं डिसिजन घेतल्याशिवाय ते डोक्यातून विचार जात नाही. माझं तरी असंच होतं. आणि हा महिना सुरू झाल्यापासून माझ्या डोक्यात चाललं होतं की नवीन वर्ष सुरू झालं ना की मी ते चॅनल ओपनच करून टाकते आणि इकडचे जे इंस्टाग्रामचे व्हिडिओ आहेत ना, जे काय मी तुमच्यासोबत हॉल व्हिडिओ वगैरे शेअर केले, त्याच्यासोबत अजून काहीतरी छान छान जे आहे नवीन जो ट्रेंड येईल ते तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. डोक्यात हा पण विचारायचा की तसे चांगले व्हिडिओ मी तुमच्यासोबत ह्या माझ्या लाईफ ऑफ पिया मम्मीवर पण शेअर करू शकते. पण बघा, मी तुमच्यासोबत जे आहे ते शॉर्ट व्हिडिओ पण शेअर करते, लॉंग व्हिडिओ पण शेअर करते, तर अजून जास्त व्हिडिओ तर मी या चॅनलवर शेअर नाही करू शकत. आणि जितकं मी नोटीस केलं आहे की तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना जो माझा डेली रुटीन किंवा पियाला मी कसं मॅनेज करते, घर कसं आवरते, काही किचनमधलं काही असेल किंवा कुकिंग म्हणा, कुकिंगच्या टिप्स म्हणा, हे सगळं तुम्हाला जास्त बघायला आवडत असतं. डेकोर म्हणा, हे सगळं असं नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हटलं तर मी हे नोटीस केलं की एवढा चांगला रिस्पॉन्स मला येत नाही. म्हणून मला असं वाटत होतं की तो तिकडे जे मी शेअर करते एका नवीन त्या यूट्यूबच्या इन्स्टाच्या अकाउंटवर, ते मला असं वाटत होतं की इतका छान व्हिडिओ आहे तो आपण शेअर केला पाहिजे. आणि शेवटी मी विचार केला, म्हटलं चला आपण एक नवीन जे आहे ते यूट्यूबचं चॅनल ओपन करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की डोक्यात चांगले विचार घुसले की ते अजिबात जात नाही. म्हणून मी 2-3 दिवसापूर्वी एक जे आहे ते चॅनल सुरू केलं. नाव आहे द पिया मम्मी. मी तुम्हाला टायटलमध्येच @ द पिया मम्मी म्हणून दिलेलं आहे. तिथे तुम्ही क्लिक केले की डायरेक्ट तुम्ही त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, और तुम्ही सर्च पण करू शकतात. पण मेक शुअर करून नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. अशी जी होती ही कहाणी होती हे चॅनल नवीन सुरू करण्यामागचं. आता तुम्हाला त्या नवीन चॅनलवर काय बघायला मिळेल आणि ह्या चॅनलवर किती इम्पॅक्ट होणार आहे हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. ह्या चॅनलवर काहीच इम्पॅक्ट होणार नाही. मी जी काय माझी डेली रुटीन आहे, छोटे मोठे अप्स अँड डाऊन्स आहेत, जे काही घरामध्ये घडते, मी तुमच्यासोबत रेग्युलर पद्धतीने शेअर करणारच आहे. पण ना, मी बऱ्याच दिवसापासून नॉट अबाउट जस्ट चॅनल नवीन सुरू करायचं आहे म्हणून माझ्या डोक्यात हा विचार होता की हे वर्ष संपेपर्यंत आहे तसं आपल्याला जगून घ्यायचं आहे, पण त्याच्यानंतर थोडे स्वतःमध्ये जे आहेत ना ते बदल करून घ्यायचे. आणि असे छोटे मोठे म्हणा, मग ते थोडंसं ट्रेंड फॉलो करणं म्हणा, किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. आता जे जग आहे ते इतकं ट्रेंडच्या मागे धावतंय किंवा इतक्या गोष्टी चेंज होऊन गेल्या ना, कुठेतरी मला असं वाटतं की अरे आपण थोडे तिथे राहून गेलं, आपण थोडं बदललं पाहिजे. आणि तो थोडा बदल इथे दाखवण्याचा प्रयत्न केला ना बऱ्यापैकी, मग आपल्याला थोडं निगेटिव्ह कमेंट्स जे आहेत त्या
बघायला मिळतात. जे चांगले लोक आहेत, जे माझ्यासारखे स्वभावाचे आहेत, ते मला नक्कीच ॲडजस्ट करून घेतील, नो डाऊट. पण मला असं वाटतं की इथे सगळं शेअर करण्यापेक्षा काहीतरी वेगळं जे आहे ते पण आपण वेगळ्या पद्धतीने अजून जर शेअर करू शकतो तर का नाही, जर मला जमत असेल तर. आणि ट्राय करायला तर काही हरकतच नाही आहे. ज्या दिवशी आपल्याला वाटते की बर्डन होतंय, आपण नक्कीच तिथे 2-4 व्हिडिओ कमी टाकू शकतो. बाकी इथला कॉन्टेंट तर माझा नेहमीच राहणार आहे, पण काहीतरी असं वेगळं करायचं आहे म्हणून मी ते चॅनल सुरू केलेलं आहे. आणि असंही जसं मी तुम्हाला सांगितलं की मी त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर ते व्हिडिओ सगळे शेअर करतच होती आणि तेच मला इकडे पण शेअर करायचे. सो एवढं खूप माझं काम मोठं होणार आहे असं नाही आहे. सो एक सॉर्टेड आहे, लॉंग व्हिडिओ नसणार आहेत त्याच्यावर, जास्त 1-2 असले तर असले, पण शॉर्टमध्ये असतील. आणि शॉर्टचं काम थोडं शॉर्ट असतं, जे माझ्यासाठीही थोडं सोपं असणार आहे. आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, थोडेसे अपडेट जे आहे ते लाईफमध्ये घेऊन यायचे आणि ते छोटे मोठे जे वेगळ्या पद्धतीने मला शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करता येईल ते मी तुमच्यासोबत त्या चॅनलवर शेअर करणार आहे. बाकी 2-4 व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करा. जर तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मेहनत केल्याने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सक्सेसफुल होतात आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी होतात. मॅनेज कसं करतोय, किती हॅपीली आपण गोष्टीला सुरुवात केली, किती पॉझिटिव्ह आपण आहोत याच्यावर ते डिपेंड आहे. आणि सध्या तुम्ही मला बघताय, मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि येणारं वर्ष पण मला अशाच पद्धतीने घालवायचं आहे. बऱ्याच नव्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि म्हणूनच काहीतरी वेगळ्या पद्धतीने शेअर करू म्हटलं. सो मी तिकडे तुमच्यासोबत शेअर. तुम्हाला माझ्यातला जो हिडन टॅलेंट आहे तो अजून थोडा बघायचा असेल तर नक्की तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरंच नवीन नवीन तुम्हाला इन शॉर्टमध्ये बघायला मिळणार आहे. सो चला मग, बरीच घरातली कामं आहेत पण हे मी तुमच्यासोबत कधी शेअर करेल माझं असं झालेलं होतं, त्यामुळे म्हटलं इथून जे आहे आपला आजचा व्हिडिओचा श्री गणेश करूयात. बरीच कामं आहेत, माझी झाडं वाट बघतायत आणि खूप कामं आहेत, ती सगळी जे काही आहेत या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करते. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे कपडे जे सकाळी उठल्या उठल्या मी काढायला पाहिजे होते, पण घरातली कामं आणि तुमच्यासोबत एक एक्साइटमेंट शेअर करायची होती म्हणून ते राहूनच गेले. आता झाडांना पाणी द्यायचं होतं, म्हटलं त्याच्या आधी कपडे काढले आणि सगळे बेडवर फेकून आली आहे मी. पण त्याआधी मला झाडांना पाणी द्यायचं होतं आणि एक नवीन काहीतरी मी करणार होती म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. कारण बऱ्याच जणांनी मला पाहून गार्डनिंग सुरुवात केलेली आहे. ही जी बॉटल आहे ना, हिला सीवीड सोल्युशन म्हणतात. एक ब्लॅक कलरचं लिक्विड त्याच्यामध्ये येत असतं. मी 2-2.5 वर्षापूर्वी ही बॉटल घेतलेली होती आणि ती म्हणजे अजून पण अर्ध्यापेक्षा जास्त उरलेली आहे. सिम्पली 5 लिटर बकेट घ्यायची. आता जास्त झाडं असतील तर तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही करून घ्या, किंवा 1 लिटर पाण्यामध्ये 3-4 थेंब टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं. ते पाणी काळपट पाणी होऊन जातं आणि ते तुम्ही सगळ्या प्रकारच्या झाडांना देऊ शकतात. म्हणजे इनडोर असू द्या, आउटडोर असू द्या, किंवा फुलझाडं असू द्या, फळांची झाडं लावलेली असेल तुम्ही त्यांनासुद्धा हे देऊ शकतात. खूप छान रिझल्ट बघायला मिळतो. मला बऱ्याच वेळा कमेंट येते की तुझ्याकडे एवढी झाडं आहेत तर तुळशी नाही का? बघा माझ्याकडे आहे तुळशी, पण काय होतं, माझ्याकडे मोठी तुळशी तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. कारण की आपण कधी ना कधी 2-4 दिवस असं गावाला गेलो ना, आणि आमचं 2-4 महिन्यातून गावाला जाणं होतंच, त्यामुळे मग ती तुळशी जळून जाते लवकर. कितीही तिला सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला ना, बरीच झाडं जी आहेत ना ती गावाला गेल्यावर रिटर्न आल्यावर तशी असतात, पण मोस्ट ऑफ माझी तुळशी मात्र चालली जाते आणि त्यामुळे मोठी तुळशी कधी होतच नाही माझ्याकडे. पण मला दाखवायचं होतं की हो आहे माझ्याकडे तुळशी असं. तर बघा, हे जे सीवीड सोल्युशन आहे ना, मी प्रोडक्ट तुम्हाला ॲफिलिएटमध्ये टॅग करून देते. म्हणजे एक बॉटल घेतली, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला 2.5-3 वर्ष तरी तुम्हाला टेन्शनच नाही आहे. रेग्युलर तुम्ही 15 दिवसांनी जे आहे ना असं डायल्यूट केलेलं पाणी झाडांना देऊ शकतात. चांगला रिझल्ट आहे. कारण काय होतं, आपण नर्सरीतून झाडं तर घेऊन येतो पण त्यांना आपण तेवढं पोषण देत नाही जेवढं नर्सरीवाले देतात, आणि म्हणून नर्सरीमध्ये झाडांना खूप जास्त फुलं आलेली असतात, जे आपल्याकडे घरी आल्यावर हळूहळू कमी व्हायला लागतात. सो हे पण एक सोल्युशन आहे असं, ज्याचा तुम्ही यूज करून घेऊ शकतात. झाडांना पाणी दिलं आणि आता जे कपडे मी बेडवर फेकून आले होते, म्हटलं पटपट यांच्याही ज्या आहेत त्या घड्या घालून देऊया. ॲक्च्युली स्वेटरची गोष्ट अशी झाली ना, स्वेटर घाला काढा असंच दिवसभर चाललेलं असतं. घालायला घेतलं, काम करायला थोडं अवघड होतं आणि मग जर काढलं तर खूप जास्त थंडी वाजते. आता मी इथे बेडरूममध्ये आलीच होती, कपड्यांच्या घड्या केल्या होत्या, पण खालचे 2-1 बॉक्स आहेत ज्यामध्ये थोडे मला असं वाटत होतं की जुने कपडे आहेत ते काढून घेतले ना तर थोडी स्पेस जी आहे ती होऊन जाईल जरा, आणि मला एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ठेवता येतील. म्हणून म्हटलं 5-10 मिनटं गेले ते गेले, पण हे सॉर्टेड आधी करून घेऊया. कारण पियाचे असे 1-2 स्वेटर वगैरे होते लहानपणीचे, म्हणजे तिला ते आता खूप शॉर्ट होत आहे, पण तरीही ते चांगले आहेत म्हणून फेकायचा जीव होत नाही आणि मग आपण सांभाळून ठेवतो. ॲटलिस्ट ते काढून आपण बेड वगैरेमध्ये ठेवू शकतो, जेणेकरून वरच्या गोष्टी आपल्याला ठेवायला जागा होऊन जाते. आणि आज जेवणामध्ये मस्त अशी शिमला मिरची भाजी बनवलेली आहे आणि त्यानंतर पियासाठी सकाळी टिफिनसाठी थोडी खिचडी बनवली होती, तर ती खिचडी पण आहे. सो आजचा असा मस्त बेत जो आहे तो जेवणाचा आहे.
बऱ्याच वर्षापूर्वी मला असं वाटायचं, म्हणजे बघा ना, जेव्हा माझ्याकडे आधी स्टार्टिंगला सोफ्याचं एकच कवर होतं, ते वॉश केलं ना की मी ते वाढल्यानंतर सायंकाळी त्यालाच टाकायची सोफ्यावर आणि तेव्हा मला वाटायचं की नाही, माझ्याकडे अजून 2-4 सोफ्याचे कवर असले पाहिजे. आणि आज हे सगळं रचून ठेवताना मला ते रिअलाईज होत होते की बघा, माझ्याकडे अजून 2-3 एक्स्ट्राचे सोफ्याचे कवर झालेले आहेत. मला आवडतं सगळं हे. मला असं वाटतं की सीझननुसार गोष्टी चेंज केल्या पाहिजे. आपण घरामध्ये 2-3 सेट तर असलेच पाहिजे, मग ते सोफा कवर म्हणा किंवा बेडशीट म्हणा. आणि हळूहळू जे माझे स्वप्न आहेत ते मी बऱ्यापैकी पूर्ण करून घेते. आता ह्या माझ्या भावना ज्या आहेत, तुमच्यापैकी ज्याला कोणाला घर सजवायला जास्त आवडत असेल ना, ते नक्कीच समजून घेऊ शकतात. चला असो, प्रत्येकाने स्वप्न बघितले पाहिजे, त्यासाठी मेहनत केली पाहिजे आणि हळूहळू करून सगळेच पूर्ण होतात. आता प्रॉब्लेम असा आहे, मी काही गोष्टी रचून ठेवलेल्या आहेत, पण तरीही मला असं वाटते की मला अजून 1-2 बॉक्स जे आहेत ते घ्यावे लागतील. कारण डायरेक्ट सामान ठेवण्यापेक्षा जर बॉक्स असला ना, मला असं वाटतं की जास्त सामान पण त्यामध्ये मावतो आणि काढताना पण आपल्याला खूप जास्त सामान खाली पडत नाही. म्हणून असे 1-2 जे आहेत ना, मला बॉक्स अजून घेऊन घ्यायचे. पण सध्या तरी हे पिलोसोबत हे असं कवर मिळालेलं होतं प्लास्टिकचं. मी त्याच्यामध्ये सगळे छोटे मोठे कुशन कवर होते ते ठेवून दिले, जेणेकरून धूळ वगैरे लागणार नाही आणि एक छोटेसे जागेत सगळे मावून पण जातील. तर मी असं छोटासा जुगाड सध्यापुरता केला आहे, पण बॉक्स मात्र मला घ्यावे लागतील. ते झाल्यानंतर मी हे थोडं माझं जे ड्रेसिंग युनिट आहे ते पण थोडंसं जे आहे ते क्लीन वगैरे करून घेतलं. कारण खिडकीजवळ असल्यामुळे त्याच्यावर धूळ खूप जास्त येते आणि मोकळं असलं की आपण कापड घेऊन लगेच त्याला क्लीन पण करू शकतो. म्हटलं चला ते पण क्लीन करून घेऊया. हे बघा, आमची काय मस्त नाटकं चालू आहे. ट्युशनमधून आल्या आल्या काय पितेस ग तू? शहद पाणी. तिच्या पप्पाने तिला सवय लावली आहे, थोडंसं मध घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं. ते तर डायरेक्ट पितात गरम पाणी टाकून, पण हिचे नाटकं असतात. ही चम्मचने पिते मस्तपैकी आरामात, हे ना. आणि अजून एक गुड न्यूज अशी आहे की पिया सेकंड चॅलेंज पण जिंकली आहे. काल आणि परवा 2 दिवस ती रडली नव्हती, म्हणून तिला सेकंड गिफ्ट आता मिळणार आहे, हे की नाही पिया? आणि थर्ड चॅलेंज सुरू झालं होतं ना आपलं. इकडे तर बघ जरा, ती टी व्हीचं पॉज केलं आहे बरं का मी हे बोलण्यासाठी, तरी ते टी व्हीच्या स्क्रीनकडेच बघते ती, पॉज असलेलं. पण मी काय म्हणते तुला, थर्ड चॅलेंजचा आज पहिला दिवस गेला ना वाया. तर झालं असं होतं की तिला मी सांगत होती, हे स्वेटर तिने घातलं, पण आता थंडी खूप आहे, तिला म्हटलं स्वेटरच्या मध्ये पण एक बारीक टी शर्ट घाल, आणि तिला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तर ते एका शर्टमुळे आजचं चॅलेंज ती हरली. म्हणजे उद्यापासून परत पहिल्या दिवसाला सुरुवात होईल. म्हणत होती मला की मम्मा प्लीज जाने भी दो ना, पण तिला म्हटलं असं कसं चालेल जाने दो, हे की नाही. आता काय कसं वाटतंय, काल आणि परवा 2 दिवस न रडून तरी तसंच पिते ती वाया कर. छान ना. सेकंड गिफ्ट काय ठरवलंय? पण सेकंड गिफ्ट तिला सांगितलंय मी, तू विचार करून ठेव, तुला 8 गिफ्ट पाहिजे तर 8 गिफ्टचा विचार करून ठेव. पुढे पण भेटू शकतात, पण चॅलेंज इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे ती सुद्धा बऱ्याच वेळा तिला असं होतं की ती कंट्रोल करून घेते. बघ किती मोठी चम्मच आहे ती, तोंड करून टाकावं लागतंय मोठं. बस आता दाखव ती चम्मच माझ्याकडे दे. आणि मला स्वयंपाक आज काय बनवणार माहिती जेवणात? राजमा. डॅडाने सांगितलं ना, काही सिक्रेट ठेवतच नाही डॅडा, हे की नाही. त्याला सगळ्या सिक्रेट गोष्टी माहीत होऊन जातात. मी म्हटलं तुला मस्त सरप्राईज देईल मी छान, हे की नाही. हे बघा, आमच्या सोफ्याची अवस्था स्कूलमधून आली की अशा पद्धतीने करून टाकते ती, आणि त्याची अवस्था अशी करून ती इथे बसली आहे खाली. कारण तिला माहिती आहे ही सोफ्यावर बसली, एक पण थेंब पडला तर फटके खायले, हे की नाही. म्हणून ती आधीच खाली बसली सगळा सोफा बिघडवून. चल आता पटापट पी आणि मला दे. चलो. घरात नवीन वस्तू आल्या की त्यांची एक्साइटमेंट जरा जास्तच असते नाही का. तशीच एक्साइटमेंट माझी या भांड्याबद्दल आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, 3ऱ्यांदा 4थ्यांदा मी याच्यामध्ये भाजी बनवते, पण प्रत्येक वेळा जेव्हा पण बनवायचा विचार करते ना, एकदम छान प्रसन्न मनाने मी याच्यामध्ये स्वयंपाक करत असते. आज मला राजमा बनवायचा होता, म्हटलं चला यामध्येच बनवूया, छान बनतात भाज्या मस्त. नॉर्मल आपलं जसं कुकिंगचे भांडे असतात तसंच हे पण आहे, पण हाताळताना थोडं सावकाशपणे जे आहे ते वॉश वगैरे करताना करावं लागतं. बाकी तुम्ही अगदी रफ अँड टफ कुकिंग याच्यामध्ये करू शकतात. लिंक मिळाली तर मी तुम्हाला टॅग करते. मला तर हे प्रमोशनसाठी मिळालं होतं, पण मी एवढे एन्जॉय करते ना याच्यामध्ये स्वयंपाक करताना, कारण दिसायलाही छान दिसतं आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स पण येतो आपल्याला. आणि शेवटी रोजची कामं जेव्हा अशा एखाद्या गोष्टीमुळे युनिक होऊन जातात ना, आपल्याला ही एक्साइटमेंट आपली जास्त असते, आनंद असतो मनामध्ये. सो चला मग, माझे तर इथे मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल, आणि जर बघत असाल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करा. बाकी दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर चला मग, या मस्त अशा कुकिंग पॉटसोबत आणि मस्त अशा राजमाच्या भाजीसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.